या महाराष्ट्राची आत्ताची परिस्थिती बघितली तर आज मोठ्या मुश्किलीनं पाऊस येतोय. आज 27 तारीख आहे, 28 तारीख आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती आहे. मोठ्या मुश्किलीनं पेरणीला आता आपण लागणार आहोत. पेरणी होत असताना सरकारची मला असं वाटतं शेतकऱ्यांची स्थिती काय, शेतकऱ्यांच्या प्रति शेतकऱ्यांची भावना काय. आज या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना वाली कोण आहे? हे लोक निधी पाहिजे, निधीसाठी गेले, निधीसाठी गेले. मला असं वाटतं खोटं बदलणारे लोक आहे. आमच्या संभाजीनगरच्या एका शिवसैनिकांनी एक पोस्ट टाकली, फादर डेच्या दिवशी फादरच बदलला. लक्षात आलं का? फादर डेच्या दिवशी फादरच बदलला. एवढा राग आला, एवढा राग आला. त्याची मी ऑडिओ क्लिप त्या शिवसैनिकांनी मला ऐकवली. मग एवढा राग असेल तर मग आपण बदलला का? आपण प्रश्न आहे ना. आता या शिवसेनेनं तुम्ही सांगता की 2009ला मला कोण ओळखत होतं? माझं आयुष्य घडवलं शिवसेनेनं, माझं आयुष्य घडवलं बाळासाहेब ठाकरेंनी, माझं आयुष्य घडवलं उद्धवजी ठाकरे साहेबांनी. आणि मग जर तुमचं आयुष्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी, बाळासाहेब ठाकरेंनी घडविलं असेल तर मला असं वाटतं आता येणाऱ्या काळात हे गद्दार लोक तुमचं काय आयुष्य बदलणार आहे. अरे आपण या स्वाभिमान या महाराष्ट्राचा कोण ठेवत असेल तर ती शिवसेना ठेवते, बाळासाहेब ठाकरे ठेवतात, उद्धवजी ठाकरे साहेब ठेवतात. आणि म्हणून हा स्वाभिमान घेऊन आपण काम करत असताना मला असं वाटतं या महाराष्ट्रात ज्यांच्या बाजूने आपले गद्दार गेले ते या राज्यात काय करतात हा महत्वाचा प्रश्न आहे. या राज्यातला शेतकरी सुखी नाही, या राज्यातली माता बहीण सुखी नाही, या राज्यातला तरुण सुखी नाही. या देशामध्ये नीट सारखी परीक्षा ज्याचे 22,70,000 विद्यार्थी परीक्षा देत होते, हा पेपर फुटला. कालच्या दिवशी टीईटीचे शिक्षक 6 लाख शिक्षक परीक्षा देणार होते, तो पेपर फुटला. 1.5 लाख रुपये, 1.5 कोटी रुपयामध्ये. या राज्यात ठिकठिकाणी विद्यार्थी भेटतात, स्टेनोग्राफर भेटतात, एमपीएससीचे विद्यार्थी भेटतात. या राज्यात 3-3 वर्ष परीक्षा होत नाही, परीक्षा झाली तर निकाल लागत नाही, निकाल लागला तर भरती होत नाही. अशी या राज्याची स्थिती बेरोजगारांची आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती त्याच्यापेक्षा वेगळी नाही. जे उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहे, खऱ्या अर्थाने या राज्यात शेतकऱ्यांचा कैवारी कोण होता तर ते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब होते. आताच्या सरकारने 7/12 कोरा करण्याची घोषणा केली होती. 7/12 करू कोरा 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 फडणवीस गावोगाव सांगत होते. 7/12 कोरा हे सरकार करू शकलं नाही. काय केलं? फडणवीस ठिकठिकाणी सांगायचे की आम्ही 7/12 कोरा 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 करू. पण सरकार 1.5-2 वर्ष झालं 7/12 कोरा होऊ शकला नाही. बांधवांनो, या सरकारने 1 महिन्याभरापूर्वी 2 जूनला कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी फसवी आहे. ही कर्जमाफी योजना नाही, ही कर्ज वसुलीची योजना आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्ज मुक्ती केली होती. 2 लाख रुपयाची केली होती. एका थंबवर केली होती. एका थंबवर फक्त एक अंगठा बँकेत देऊन यावं लागला होता आपल्याला. दिला होता का नाही? आपण 2 लाखाची कर्जमुक्ती देणारे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. आणि आताच्या घडीला शेतकऱ्याला फसवणारं हे सरकार आणि ज्याच्याबरोबर आपले गद्दार ज्याच्या मांडीला मांडी लावून बसू पाहतात. या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली मागच्या दसऱ्याच्या वेळेस. उद्धवजी ठाकरे साहेब या धाराशिवमध्ये आले होते, या लातूरमध्ये आले होते. अतिवृष्टी झाली होती. सरकारने घोषणा केली होती 33,000 कोटी रुपयाचं पॅकेजचं. ज्याची जमीन खडून गेली याला 3,47,000 रुपये दिले जाणार होते. किती जणांची जमीन खडून गेली हातवर करा. एखाद्याला पत्रकारांनी बघ, एखाद्याला 3,47,000 रुपये मिळाले का? हो का नाही सांगा? नाही. सरकारने दुसरं आश्वासन दिलं होतं, पीक विमा 17,500 रुपये देणार. एखाद्याने हात वर करा की मला 17,500 रुपये मिळाले. मिळाले नाही. ना पीक विम्याचे 17,500 मिळाले,
शिवसेना प्रमुखाचा विचार हा भगवा झेंडा पाहून आपण निवडून दिलेले लक्षात ठेवा. या भगवाशी गद्दारी करणाऱ्याला ही भूमी कदापि सोडणार नाही. हा निर्धार तुम्हाला आम्हाला करायचा आहे बांधवांनो. पाडावंच लागणार, आडवं पाडावं लागणार, चांगलं आडवं पाडावं लागणार. आणि म्हणून हे खासदार लोक गद्दारी करतायत. शिवसेनेच्या नावावर निवडून आले. 2009ला तुम्हाला कोणी विचारत नव्हतं, तुम्हाला कोणी ओळखत नव्हतं. पद्मसिंह पाटलाचं राज्य या जिल्ह्यात होतं. राज्य असतानाही शिवसेनेनं उमेदवारी दिली. एक साध्या तरुण पोराला उमेदवारी दिली, आमदार केलं, खासदार केलं. आणि असं केलेलं असताना सुद्धा मला असं वाटतं तुम्ही या पक्षाशी गद्दारी करताय बांधव. म्हणून ही गद्दारी आपल्याला सहन करता येणार. याच्या आधी सुद्धा 7 आमदार गेले होते. त्यांनी सांगितलं होतं गद्दारी आम्ही कशामुळे केली? अजितदादामुळे केली. यांनी सांगितलं तुम्ही हिंदुत्व सोडल्यामुळे केली, तुम्ही काँग्रेस बरोबर असल्यामुळे केली. अरे कसलं काँग्रेस बरोबर आहे? उमरग्यामध्ये काँग्रेस नव्हतं, या शिंदे गटाबरोबर. उमरग्यामध्ये शिवसेना याच्याबरोबर नसते. अजितदादाच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आता बसले नाही या सरकारमध्ये. म्हणून तुम्ही खोटं बोलतात. तुम्ही मला असं वाटतं जनतेसाठी नाही गेले तर स्वतःसाठी गेले. आमदारांसाठी घोषणा दिली होती 50 खोके एकदम ओके. काय 50 खोके? 50 खोके, 50 खोके. आता खासदारांनी किती खोके घेतले असतात? किती खोके सांगा? 100. किती खोके? जोरात द्या घोषणा, जोरात द्या. 100 खोके, 100 खोके. स्वतःला बाजारात विकणारी ही अवलाद, स्वतःचा भाव करणारी ही अवलाद, स्वतःला या बाजारात विकणारे हे बाजार गुंडे. मला असं वाटतं हे बाजार गुंडे स्वतःचा भाव करून घेतलेला यांनी. आमदारांनी 50 खोके, खासदारांनी 100 खोके. सांगतायत आम्हाला निधी मिळालेला नाही, निधीसाठी आम्ही गेलो. निधी मिळणं सोपं काम नाही. ते भाजपचे ते शिंदे गटाचेच आमदार फिरतात इकडं तिकडं, त्यांना सुद्धा निधी नाही आहे. मागच्या 1.5-2 वर्षांना त्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला सुद्धा निधी नाही दिला. या तुमच्या ओमराजेला कोण निधी देणार? त्याच्या शिंदेच्याच खात्याला निधी नाही आहे. त्या शिंदेच्याच खात्याला निधी नाही आहे. तर मला असं वाटतं बाकीच्याला निधी मिळायचा प्रश्नच निर्माण होत नाही. या राज्याच्या डोक्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे. 10 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. या राज्यात बिल नाही मिळालं म्हणून कॉन्ट्रॅक्टर लोकांनी आत्महत्या केलेली आहे. या राज्यात 33,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं, पण तो शेतकऱ्याला मदत मिळाली नाही. आणि म्हणून या राज्यात यांना निधी मिळणं शक्य नाही. सरकारी निधी नाही, यांना खासगी निधी मिळत असेल. तसं तुम्ही सांगितलं किती खोके असे मिळतील, परंतु जनतेच्या विकासासाठी रुपया सुद्धा यांना मिळणार नाही बांधव. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेन, हा एक चांगला मुद्दा मी वाचला की लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी पाटस्वामी तालुका भूम येथे शिवसैनिक समाधान पाटील यांना बूथमध्ये भोगसून ठार केले. त्याचे कुटुंब इथे आले आहे. त्यांच्या खासदाराने काहीच मदत केली नाही, त्यांना वाऱ्यावर सोडले. तुमच्यासाठी लढणारा एका शिवसैनिकाला भोसकून मारलं, बरोबर आहे? भोसकून मारला. आलेले कुठे आहेत ते लोक? कुठे आहेत भूमचे लोक? कुठे आलेले का? आलेले मुलं बाळा आहेत त्यांना. ज्याला भोसकून मारलं त्याला मुलं बाळा आहे, 2 मुलं आहेत. ज्या शिवसैनिकाला भोसकून मारलं गेलं भूममध्ये, त्याला सुद्धा पाहायला या गद्दाराला वेळ नाही मिळाला. ज्याला भोसकून मारलं त्याला सुद्धा 2 मुलं आहेत. 2 मुलं वाऱ्यावर आहे. त्याचा बाप भोसकून मारला, त्याला पाहायला गेलं नाही. त्याचं दुःख तुम्हाला कळत नाही.
तुमच्या दुःख बरं, तुमच्या दुःखासाठी तुम्ही पक्ष बदलता असं सांगता. तुमच्या दुःखासाठी पण झालं काय? काही झालं नाही. तुम्हालाही बाप आहे, या दोन निराधार पोरांनाही बाप आहे, यांचंही दुःख तितकंच आहे. परंतु मला असं वाटतं फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ अशा पद्धतीनं म्हणताय. आणि म्हणून ही स्वार्थी मंडळी यांना बाकी काही घेणं देणं नाही. आयत्या वेळावरून या शिवसैनिकाच्या बळावर हे लोक लोकसभेत गेले, विधानसभेत गेले. परंतु हे शिवसैनिक जसे डोक्यावर घेऊ शकतात तसे पायाखाली तुडवू सुद्धा शकतात. या शिवसैनिकांची शक्ती आहे. एखाद्याला घेऊन हा शिवसैनिक डोक्यावर घेऊन नाचू शकतो, पण एखाद्याने मस्ती केली तर त्याला पायाखाली तुडवू सुद्धा शकतो. संजय राऊत साहेबांनी म्हटलेलं आहे, तिकडं असताना ऑपरेशन टायगर, इकडं असताना ऑपरेशन तुडवा. एखादा दिवस येऊ द्या आमोर समोर, तुडवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. तुमची Y+ असेल, तुमच्या Y+ची पण झेड कशी करायची या शिवसैनिकाला माहिती आहे.